योगाधिराज पातंजलीने अष्टांग योग साधनेपैकी यम आणि नियम याबद्दल सूत्र सांगितल्यानंतर यम आणि नियम यामुळे काय काय सिद्धी प्राप्त होतात याबद्दल आता ते पुढील सूत्र सांगतात. त्यापैकी त्यांनी अहिंसेबद्दल सांगितलं, ते आपण मागच्या सूत्रामध्ये पाहिलं. 35व्या सूत्रामध्ये 36व्या सूत्रामध्ये आपण अहिंसेनंतर सत्य या यमाबद्दल, त्यामुळे काय सिद्धी प्राप्त होते ते पाहिलं. आता आपण पुढे जाणार आहोत. सूत्र क्रमांक 37. अस्तेय प्रतिष्ठायाम सर्वरत्नोपस्थानम. अस्तेय प्रतिष्ठायाम सर्वरत्न उपस्थानम असं ते सांगतायत. योग्याच्या अंगी जर अस्तेय प्रतिष्ठित झालं असेल तर समृद्धी त्याच्यातूनच उदित होते. अस्तेय हा 5 यम जे त्यांनी सांगितले त्यापैकी तिसरा यम. ही अस्तेय जर साधकामध्ये प्रतिष्ठित झाली तर पातंजली सांगतायत की अशा साधकामध्ये सर्व रत्नांची स्थापना होते, प्रतिष्ठित होतात सर्व रत्न. याचा अर्थ काय आहे तर अस्तेय म्हणजे चोरी न करणं. काये वाचे मने, मनामध्ये सुद्धा असं येता कामा नाही की एखादी दुसऱ्याची एखादी वस्तू किंवा गोष्ट आपल्याला मिळावी, ही अभिलाषा मनामध्ये येता कामा नाही. काये वाचे मने तिन्ही प्रकारे कसलीच अभिलाषा असता कामा नाही. आणि त्यामुळे अहिंसा आणि सत्य याच्या पाठोपाठ अस्तेय जेव्हा एखाद्या साधकामध्ये प्रतिष्ठित होतं त्यावेळेला तो पूर्ण निरीच्छ होऊन जातो. त्याला कसलीही अभिलाषा उरत नाही. दुसऱ्याची वस्तू चोरणं हे तर सोडूनच द्या, पण त्याला कसली इच्छाच उरत नाही की आपल्याला काहीतरी असावं. आणि त्यामुळे अशा प्रकारे अस्तेय त्याच्यामध्ये जर प्रतिष्ठित झालं तर अशा साधकामध्ये सर्व रत्न उपलब्ध होतात. धनसंपत्ती, वैभव, पैसा, अडका, हिरं माणकं, जे काही सगळं आहे, मिळकत, वैभव, ही उत्पन्न होणारी ठिकाणं अनेक ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. परंतु हे सगळ्या प्रकारचं वैभव, भौतिक जे काही आपण मानतो की जे वैभव आहे, मग जमीन जुमला असेल, मिळकत असेल, पैसा अडका असेल, धनसंपत्ती, सोनं नाणं, जे काही आपण म्हणत असू ते, हे सर्व उत्पन्न होण्याची ठिकाणं जरी वेगवेगळ्या ठिकाणी असली तरी ज्या साधकामध्ये अहिंसा, सत्य आणि आता अस्तेय प्रतिष्ठित झालेलं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं धनसंपत्ती उपलब्ध होते त्याच्या स्वतःमध्ये. एक तर प्रथम म्हणजे तो पूर्ण निरीच्छ झालेला असतो, त्याला कसली इच्छा राहत नाही, तो पूर्ण तृप्त झालेला असतो. जे काही त्याला मिळेल त्याच्यामध्ये तो मोठ्या समाधानाने गुजराण करतो. त्यामुळे त्याला लोभ, प्रलोभन, मोह असं काहीही उरत नाही. इतक्या टोकापर्यंत त्याची प्रगती होते की स्वतःच्या देहधर्माला सुद्धा काय पाहिजे याची सुद्धा अभिलाषा त्याला राहत नाही. तो आपलं प्रभू कार्य करत असतो. देह जीवित ठेवण्यासाठी तरी निदान एखाद्याला इच्छा राहतात, ती सुद्धा याला इच्छा राहत नाही. तो म्हणतो आलं, मिळालं, काम तर करतोच आहे, मिळालं खाल्लं, त्याच्यात नाही मिळालं तसंच, इच्छा राहत नाही त्याला. तुकाराम महाराजांची गोष्ट सुप्रसिद्ध आहे. तुकाराम महाराजांचा लौकिक ऐकून शिवाजी महाराजांनी त्यांना पालखी, कपडे, लत्ते आणि धन भरपूर पाठवलं. तुकाराम भाऊ घरी नव्हते, घरामध्ये पालखी आली, पालखीचा मान मिळाला, धनसंपत्ती आली, कपडे लत्ते आले, बायका मुलं खुश झाली. आता म्हणाले आपलं दारिद्र्य गेलं. तुकाराम भाऊ इतक्यात बाहेर ना आले, पाहतात तो घरामध्ये उत्साह चाललेला आहे, उत्सव चाललेला आहे, आनंदात आहेत सगळे, कारण राजांकडनं नजराणा आलाय. तुकाराम भावांच्या डोळ्यात पाणी आलं, धावत धावत आले, म्हणाले सगळं घेऊन जा परत, मला काय करायचं, मला करायचं काय, हे मला याचा काही उपयोग नाही, मी काय पालखीत बसणार नाहीये, करू काय त्या पालखीचं, इतके कपडे करायचे काय, कोण घालणार ते भरजरी कपडे.
पैसा, सोनं, नाणं कोण बाळगणार ते? नको बाबा, हे विष आहे. सगळं परत पाठवून दिलं. एवढ्याने भागलं का नाही? देवळात गेले आणि विठ्ठलाशी भांडण काढलं की का रे बाबा, तुला काय वाटलं की मला धनसंपत्ती दिली, मला लोभ होईल, मोह होईल आणि तुझ्या मागची माझी कायम करता कटकट निघून जाईल असं तुला वाटलं का? म्हणून मला लोभ प्रलोभन दाखवतस का? या संपत्तीची मी दिली सगळी परत पाठवून. तुझ्या मागची कटकट माझी जाणार नाहीये. मी इथेच आहे तुझ्या पायाशी बसलेला. मला तू हवंयस, हे नकोय मला. त्याला जे मिळेल, जसं मिळेल, जितकं मिळेल त्याच्यामध्ये त्याच्या तो दैनंदिन गरजा पूर्ण करतो आणि मोठ्या समाधानात असतो. किंवा भरपूर झालं एवढं आणि काय पाहिजे, ही वृत्ती असते. पतंजली सांगतायत की अशा साधकामध्ये सर्व रत्नांचं उपस्थान निर्माण होतं. सर्व वैभव, धनसंपत्ती त्याच्यामध्ये उपलब्ध होतात. जर अशा साधकाला काही कारणाने धनसंपत्तीची गरज लागली, मिळकतीची गरज लागली, तर अशा साधकाला धनसंपत्ती, मिळकत उपलब्ध होते. ही त्याला सिद्धी प्राप्त होते. रामदास स्वामींचं उदाहरण मोठं प्रसिद्ध आहे की कारभाऱ्यांच्या दप्तर दिरंगाईमुळे एक वर्ष उत्सवाला जी काही मदत राजांकडनं येत असे ती पोचली नाही वेळेवर. उत्सव तर जवळ आला 2-3 दिवसावर. आता काय करायचं? काय नाही, रामदास स्वामी शांत होते. रात्री सगळ्या गोसाव्यांना बोलावलं, मनाचे 205 श्लोक त्यांना सांगितले, एकमुखी लागोपाठ सांगत गेले. पहिल्या श्लोकापासून शेवटपर्यंत लिहून घेतले सगळ्यांनी. आपोआप कॉपीज तयार झाल्या सगळ्यांकडे. आजूबाजूच्या गावातनं श्लोक म्हणत म्हणत गेले. झोळी फिरली, उत्सव यथासांग पार पडला. उपलब्ध होतं धनसंपत्ती. जर त्याला अशी गरज भासली तर ते त्याला उपलब्ध होतं. कारण तिथे वैयक्तिक गरज नसते, त्याला समाज कार्यासाठी अशी गरज असते. त्याला स्वतःला काही नको असतं, तर निरीच्छ झालेला असतं. एका योग्यांबद्दल अशी गोष्ट सांगितली जाते, ते रामदास स्वामींचे म्हणून दंतकथा म्हणून सांगितली जाते, पण मी त्यांचं नाव घेऊन सांगत नाही. कारण बाबासाहेब पुरंदर यांच्या पुस्तकामध्ये शिवाजी आणि रामदास अशा प्रकारची भेट काही लिहिलेली नाहीये. आम्हाला विचारतात असं आहे का कुठे? नाहीये. पण एक गोष्ट सांगितली जाते. एक योगी एका गावाहून दुसऱ्या गावी चालले होते. माळरान होतं वाटेत. तिथे त्यांना दुसरे एक योगी भेटले. दोघांची बोलाचाल झाली, बोलत बसले. इतक्यात दुपार टळून गेली. त्याचे त्यांचे मित्र भेटलेले होते योगी, ते म्हणाले की आता क्षुधा शांती तर करायला पाहिजे. जवळच कुठे गाव असेल तर बघतो आणि थोडीशी भिक्षा मागून आणतो. त्याचे मूळ महायोगी होते, ते म्हणाले बाबा रे, गाव खूप दूर आहे इथून, जाऊन यायलाच 2 घटका लागतील. तो आणणार काय, आपण शिजवणार केव्हा आणि खाणार केव्हा? मध्ये त्यांना ते मित्र भेटलेले होते ना, ते साधू होते. ते म्हणाले तुम्हाला राजयोगी म्हटलं जातं का हो? तुम्ही जर या राजयोगी असाल तर आता आपल्याला क्षुधा शांती करणं आवश्यक आहे. तर तुम्हाला आता मिळायला पाहिजे शिधा. आणि इथे तर तुम्ही म्हणताय जवळपास गावही नाहीये, मग तुम्ही राजयोगी कसे? ते योगी म्हणाले जाऊ देव, राजयोगी मला लोक म्हणतात म्हणून देत त्यांना. आपण आपलं बसू झाडाखाली, पुन्हा थोडं बोलू, परमात्म्याबद्दल चर्चा करू थोडी. इतक्यात लांबवर कुठेतरी धूळ उडायला लागली, धुळाचे लोट उडायला लागले. दोघं बघायला लागले काय आहे. इतक्यात घोड्यांचे टाप टाप आवाज यायला लागले आणि पाहतात तो क्षणात प्रत्यक्ष राजाची स्वारी आली सैनिकांसह. या राजयोगांना पाहिल्यावर राजा पायउतार झाला, त्यांच्या पाया पडला आणि राजाने काय सांगितलं, हुकूम दिला, आता इथेच राहुटी उभा राहा थोडा वेळ, स्वामींचं दर्शन घेऊ, योगी यांच्या सहवासात राहू थोडा वेळ. झालं. मग काय, शिधा काय, पंचपक्वान्नांचं राजाच्या शेजारी भोजन मिळालं. ते साधू म्हणाले तुम्ही खरंच राजयोगी आहात. ही सिद्धी प्राप्त होते. अस्थेय प्रतिष्ठित व्हायला पाहिजे. अशा योग्याला स्वतःसाठी काही नको असतं. सर्व काही आहे ते समाज कार्यासाठी, आणि म्हणून त्याला काहीही कधी कमी पडत नाही. जे काही त्याला आवश्यक आहे ते सगळं त्याला उपलब्ध होतं. सूत्र क्रमांक 38. ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्य लाभ.
योगाच्या अंगी जर ब्रह्मचर्य प्रतिष्ठित झालं असेल तर त्याला तेज सामर्थ्य प्राप्त होतं. ब्रह्मचर्य म्हणजे दोन अर्थ. एक, ब्रह्माला अपेक्षित असं आचरण करणं आणि त्यामुळे ब्रह्मतेज प्राप्त होणं, आणि दुसरं म्हणजे कामवासना पूर्णपणे काबूत ठेवणं, ब्रह्मचारी राहणं. परवा बोलताना आम्ही बोललो की संसार करून अध्यात्म साध्य करता येतं, आणि संसारामध्ये तर सृजन झालं पाहिजे. मग ब्रह्मचर्य कसं पाळता येईल? तर ब्रह्मचर्याचा अध्यात्मामध्ये नियम आहे की स्त्रीच्या 2 मासिक ऋतूमध्ये फक्त एकदा पुरुषाने तिच्याशी शरीर संबंध ठेवायचा आहे, ते सुद्धा स्त्रीच्या मर्जीने ती अनुकूल असेल तर. याला ब्रह्मचर्य हा नियम अध्यात्माने दिलेला आहे. अशा प्रकारे जर पुरुषाने कामवासनेबद्दल नियम पाळला तर तो ब्रह्मचारी म्हटला जातो. स्त्रीकडनं त्याचा आदर ठेवला जातो आणि हाही स्त्रीचा आदर ठेवतो. कारण इतर स्त्री हिच्यामध्ये जे बाकी गुण आहेत, हा एवढा एक सोडून ते सगळ्या गुणांबद्दल आपल्याला कदर राहते. स्त्री अनेक प्रकारे पुरुषाची सखी असते, मैत्री असते, काळजी करणारी असते, दाई असते, सखी असते, सगळं असतं. जे की तिचे ते 6-7 गुण सांगितलेले आहेत, त्या प्रकारे नातं तयार होतं पुरुषाशी, आणि असा संसार नेहमी सुदृढ होतो. त्या शरीर संबंधाचा मोह हा एवढा टाळायचा आहे योग्याने. असं केलं की मग काय होतं? तर त्याच्यामध्ये ब्रह्मतेज निर्माण होतो. कारण आपण जे अन्न खातो त्यामध्ये 7 प्रकारचे रस तयार होतात. रस, रक्त, मांस, मज्जा, मेद, अस्थि आणि शुक्र, असे 7 प्रकारचे रस आपल्या अन्नापासून तयार होतात. त्यापैकी रस आणि रक्त हे जे 2 रस आहेत, त्यामुळे आपल्या शरीराच्या अवयवांची वाढ होते, शरीराची वाढ होते. पुढे जे 4 आहेत, मांस, मज्जा, मेद आणि अस्थि, यामुळे लहानपणी आपल्या शरीरामध्ये अवयव तयार होतात. या रसामुळे या अवयवांची वाढ होते. या अवयवांची झीज झाली असेल तर त्याची भर होते या रसामुळे, आणि ते मजबूत टिकवले जातात. आणि शेवटचा जो शुक्र आहे, ते शुक्र म्हणजे ताकद, हे ब्रह्मतेज असतं. हे याच्यामध्ये सृजन करायची शक्ती असते, ही महाशक्ती आहे. आणि त्यामुळे कामवासनेच्या हव्यासापायी या शुक्राचा अपव्यय करायचा नसतो. कामवासनेसाठी शुक्र वापरणं, ही ताकद वापरणं म्हणजे त्याचा गैरवापर आहे. ब्रह्मचर्याचा नियम मगाशी सांगितला, त्याचं पालन करायचं. आणि ही जी ताकद आहे, ती सगळी ताकद इतर गोष्टींसाठी योगाच्या शरीरामध्ये उपलब्ध राहते नेहमी. ही जी शुक्र ताकद जेवढी शरीरामध्ये शिल्लक राहील तेवढं त्याचं अंग तेजपुंज होतं. शरीरामध्ये बळ तर राहतच, ताकदवान तर राहतोच, परंतु विशेष म्हणजे त्याला प्रज्ञा प्राप्त होते. कुठलाही विषय त्याला अनाकलनीय होत राहत नाही. एखाद्या विषयामध्ये मूलतः त्याची गती नसेल, परंतु हा शुक्र, ही जी ताकद आहे, हे ब्रह्मचर्याचं पालन जर केलं तर याच्यामुळे त्या साधकाला कुठल्याही विषयामध्ये आकलन होऊ शकतं, कुठल्याही विषयामध्ये गती होऊ शकते. इतकी प्रज्ञा त्याला प्राप्त होते. शरीर तर बलदंड आणि बळकट राहतच, शिवाय त्याची कांती तेजपुंज होते. त्याला ब्रह्मतेज असं म्हटलं जातं. त्याचं व्यक्तिमत्व इतकं सुरेख होतं की 4 जणांमध्ये गेल्यावर लोक त्याचा आदर ठेवतात. हा काहीतरी वेगळा आहे हे लोकांना सांगावं लागत नाही, लोक त्याचा शोध घेत येतात आपोआप. आणि त्यामुळे अशा साधकाची आध्यात्मिक प्रगती होते. ही प्रगती इतकी झटपट होते या शुक्रमुळे, या ताकदीमुळे, की त्याला साक्षात्कार लवकर होतो ब्रह्मचार्याला. अर्थात अन्न खाऊन हा शुक्र तयार झालेला असला पाहिजे. आता नपुसक सुद्धा ब्रह्मचारी म्हटला पाहिजे, पण तसं नाहीये. ताकद अंगात असून ब्रह्मचार्याचं आचरण करणं, शुक्र असून ब्रह्मचारी राहणं, आणि मग जे
ही ताकद वाचते, त्यामुळे शरीरामध्ये साठवली जाते, त्याच्यामुळे ब्रह्मतेज निर्माण होते. दुसरी त्याला अट महत्वाची अशी आहे की एखाद्याने ब्रह्मचर्याचं पालन केलं, त्याच्यामध्ये शुक्र ही जी ताकद आहे ती साठवली गेली, याचा अर्थ तो साक्षात्कारी होईलच असं नाही. त्याचं कारण असं आहे की शस्त्र जसं पारजून ठेवावं लागतं नेहमी, तरच त्याची धार राहते, तरच ते उपयोगी पडतं, तसं ब्रह्मचर्याचं पालन करून अंगामध्ये शुक्र ही जी ताकद आहे ती साठवून त्याला साधना आणि उपासना, अध्यात्म याची जोड द्यावी लागते, तरच त्याचा उपयोग आत्मसाक्षात्कारासाठी होतो. नाहीतर ती ताकद नुसती पडून राहील, त्याचा यासाठी उपयोग होणार नाही. त्याला अध्यात्म, सत्संग, साधना, उपासना याची जोड द्यावी लागते. तेव्हा अशा ब्रह्मचार्याला वीर्य लाभ होऊन साक्षात्कार लवकर प्राप्त होतो. सूत्र क्रमांक 39. अपरिग्रह स्थैर्ये जन्मकथांचा संबोधः. योगाच्या अंगी जर अपरिग्रह प्रतिष्ठित झालं तर त्याला भूत आणि भविष्यातील जन्मकथांचं ज्ञान प्राप्त होतं. संग्रह करणं हे माणसाची सर्वसाधारण वृत्ती आणि प्रवृत्ती आहे. कारण आपण जे मिळवतो ते आपण आपल्यासाठी मिळवतो, आपल्या ताकदीने मिळवतो, आपल्या कौशल्याने मिळवतो, मेहनत घेतो. आणि जरी काही न करता मिळालं तरी ते आपलं नशीब असतं, ह्या आपल्या भावना आहेत. त्यामुळे जे मिळालं ते आपल्याजवळ आपण राखून ठेवतो. हेतू असा असतो की पुढे शरीर थकलं, मुलाबाळांचा भरोसा नाही, विचारतील का नाही, आपल्याला ते उपयोगी पडावं. इथपर्यंत सगळं ठीक आहे, व्यावहारिक आहे, यात चूक काही नाही. परंतु अशा वृत्तीमुळे एकदा मनुष्य साचवायला लागला की किती आणि काय साचवावं त्याचा त्याला पोच राहत नाही. आणि पुढे काही कालावधी गेल्यानंतर ती जी वृत्ती असते ना ती फक्त मिळवणं आणि साचवणं एवढ्याला सीमित होते. त्याचा उपभोग घ्यायला वेळच नाहीये, त्याचा उपभोग घ्यायला वेळच नाहीये. मेहनत घ्यायची, मिळवायचं, किंवा कुठल्याही प्रकारे मिळालं की ते साचवत असायचं. रोज मोजून काढायचं, एकदा बॅलन्स शीट बघून घ्यायचा, काय काय ॲसेट्स आहेत माझ्याकडे, किती शिल्लक आहे, किती डिपॉझिट झाली, किती धनसंपत्ती आहे, घरात काय काय वस्तू आहेत, सगळ्या आहेत ना, जागेवर आहेत. उद्या त्याच्यात काय भर घातली मी, अमुक घालू शकेन, घालायची. दररोज ही वृत्ती होऊन जाते, संचित करणं. आणि त्यामुळे असा मनुष्य वस्तू जगताच्या ढिगाऱ्याखाली जगत राहतो. तो मरत नाही म्हणून जगत राहतो, त्याला उपभोग घ्यायला वेळच नाहीये. सकाळी 6ला एकदा दुकानावर बसला की रात्री 11. दुपारी गिऱ्हाईक करता करता एका बाजूला थोडंसं खायचं, रात्री 11 वाजता कुठेतरी फोन करत असतो बिझनेसने, एका बाजूला खायचं, 12ला डोळे मिटतात म्हणून आडवं पडायचं, की दुसऱ्याचे पुन्हा 6ला सुरू. उपभोग घेणं हे या माणसाला होतच नाही अशा प्रकारे. किंवा अहंकार निर्माण होतो की माझ्याकडे अमुक आहे, इतरांकडे नाहीये, मग ते वाढत वाढत जातं. त्या शेजाऱ्याने गाडी आणली का, माझ्याकडे 2 गाड्या आहेत. काय नातेवाईकांनी कोणी फ्लॅट घेतला का, माझ्याकडे 3 फ्लॅट्स आहेत. अगोदरच अहंकार निर्माण होतो. बरं कोणी सांगितलं माझ्याकडे 2 फ्लॅट्स आहेत, तर तो म्हणलं नाही, माझ्याकडे अजून एक काय ते फार्म हाऊस आहे कुठेतरी बाहेर, आजूबाजूला कुठेतरी घेतात. काय करतात कोणाला माहिती, त्याचं पडून असतो तो तिथे, आपला जातात केला तरी, पण अहंकार आहे. आता आमच्या कोकणात सुरुवात झाली, मुंबई पुण्यातनं किंवा आणि कुठनं येतात आणि प्लॉट खरेदी करतात. आता मागच्या आठवड्यात माझे एक मित्र भेटले होते, मी कोकणात गेलो होतो तेव्हा, आत्ताच गेलो होतो कोकणात मागच्या आठवड्यात. तर तिथे ते आले होते, पुण्याचे मित्र आहेत माझे. मला म्हणाले मेहरबानी करा आणि माझ्या जागेला गिऱ्हाईक बघून द्या. म्हटलं का हो, कोकणात इस्टेट घ्यायची हौस फिटली का? फिटली म्हणाले. तर काय झालं, मुलगा गेला अमेरिकेला, तो यायचे नाव काढत नाही, जावई आहे. मग तो म्हणतो की तुम्ही कोकणात प्लॉट घेतलाय, ठीक आहे, समजा आपण घर बांधलं तर मला अशी सक्ती का दरवर्षी की मी कोकणातच जावं त्या घरात राहायला 8 दिवस? काही इतर जागा नाहीत का हिंडा फिरायला आम्हाला?
मग कशाला तिथे लाखो रुपये खर्च करून बांधायचं? आणि मग डोळ्यात त्यांच्या पाणी आलं की एवढी घेतलं तिथे प्लॉट इतका हौसेने आणि मुलं यायला तयार नाहीत, मला आता विकायचं आहे. संग्रह करायची वृत्ती. त्यावेळेला विचार होत नाही की नंतर याचं काय होणार आहे. घेत असायचं, आणत असायचं. मग दानम भोगाय नाशाय, हेच व्हायचं ना, दुसरं काय होणार. दान तर द्यायची इच्छा नाहीये, दानतच नाहीये, कारण भोग घेऊन किती घेणार. इस्टेट पडली कुठेतरी दुसरीकडे, हे इथे, आणि किती ठिकाणी नाशणार. भोगही नाही, मग शेवटी नाश होतो त्याचा. असं हे झालं भौतिक सगळं. पतंजल सांगतायत की अपरिग्रह ही जर वृत्ती प्रतिष्ठित झाली योग्यामध्ये, तर त्याला भूत आणि भविष्य याचं, या जन्मकथांचं ज्ञान प्राप्त होतं. कारण तर कसा संग्रह न करायची वृत्ती त्याच्यामध्ये येते, आणि या वृत्तीमध्ये गतसंचित सुद्धा सामील होतं. अहिंसा, सत्य, अस्तेय या पाठोपाठ अपरिग्रह प्रतिष्ठित झाला. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह पाचीजम प्रतिष्ठित झाले की हळूहळू त्या साधकाचं, त्या योग्याचं संचित संपुष्टात यायला लागतं. कारण संचित न करायची वृत्ती तयार होते. मग भौतिक धनसंपत्ती असं नव्हे, तर हे जे संचित भोग आहेत ते सुद्धा नष्ट व्हायला लागतात. आपले का नष्ट होत नाहीत? कारण आमची स्मृती जागृत आहे सारखी. अरे हे करायला पाहिजे होतं, अरे ते मिळवायला पाहिजे होतं, अरे हे मला मिळालं असतं तर बरं झालं असतं, हे मी मिळवीन उद्या. भोग संचित होत आहेत, ही वृत्तीच नष्ट होते. जे आहे तेच जास्त त्याला होतं, त्यामुळे मागचं सगळं संचित पुसून जायला सुरुवात होते. स्मृती पटलावरून नाहीसं व्हायला लागतात संचित पटापट. ही सिद्धी त्याला प्राप्त होते. पण करायचं काय ते? मला अमुक अमुक उपभोग घ्यायचे आहेत, ही वृत्ती जर नष्ट झाली तर त्या उपभोगांची यादी करायची काय? मला आफ्रिकेला दारूचे क्रेट्स मिळायचे ख्रिसमसला, सिगरेटची पाकिटं मिळायची. मला त्यातला एक थेंबही पैसा नाहीये, कधी एक झुरकाही घ्यायचा नाही, तर करायचं काय मला ते? अरे टपकलेले असायचे आमचे मित्र. ते काय न्यू इयर 1 तारीख ओलांडली की 2 तारखेला माझ्याकडे रीग लागायची. काय काय आलंय बघू दे. 8 दिवसात सगळं घेऊन जायचंय सफाचाट. संचित करणं ही वृत्तीच नष्ट झाली, आणि जे आहे तेच भरपूर आहे असा भाव जर निर्माण झाला, तर मागचे उपभोग मी केव्हा तरी उपभोगीन ही वृत्तीच नष्ट होते. त्यामुळे ती जी यादी असते ती सगळी पुसून जाते. आणि मग काय होतं? त्यामुळे एक फार उत्तम आध्यात्मिक गोष्ट घडते. तीच पतंजली इथे सांगतायत मुख्य करून. तुमचं जे गत जीवन असतं त्याच्यावर या उपभोगांचं सगळं जे वलय असतं, पांघरून असतं, ते नष्ट झाल्यामुळे गत जीवन तुम्हाला स्पष्ट दिसायला लागतं की मागच्या जन्मी मी काय काय होतो. भूतकाळ तुमचा जो आहे तो स्वच्छ तुम्हाला दिसतो. असा योगी त्याच्या गतजन्मीचं सगळं सांगू शकतो की मागच्या जन्मी कोण होतं, त्याच्या आधी काय होतं, सगळी वंशावळ सांगतो. काय 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 मी करत होतो. ही सिद्धी त्याला प्राप्त होते. एवढंच नव्हे, तर त्याच्या सान्निध्यामुळे एखादा मनुष्य श्रद्धेने जर आलेला असेल, तर अशा माणसाचं सुद्धा पूर्व जे काही आहे गतजन्मीचं त्याच्या, ते तो सांगू शकतो. ही सिद्धी त्याला प्राप्त होते. आणि मग याच्यामुळे पुढची गोष्ट काय घडते, तर मागचं आता काय माझा जन्म आहे, हा जन्म काय आहे, याच्या आधारावर त्याला हे प्रज्ञा प्राप्त होते की माझे पुढील जन्म काय होणार आहे, का होणार नाहीये. मागचा जन्म माझा काय होता, आज काय आहे, मग मला पुनर्जन्म घ्यावा लागणार आहे का नाही, घेतला तर मी काय प्रकारे घेईन, हेही त्याला पुढील जन्माचं ज्ञान प्राप्त होतं. आणि हेच ज्ञान त्याला त्याच्या सन्निध जर एखाद्या श्रद्धेनं जर कोणी आलेला असेल तर त्याच्याबद्दलही त्याला ज्ञान प्राप्त होतं. ही सिद्धी त्याला प्राप्त होते. भूत आणि भविष्य याच्या जन्मकथांचं त्याला ज्ञान प्राप्त होतं. अपरिग्रह ही वृत्ती जर त्याच्यामध्ये प्रतिष्ठित झाली तर याचं कारण एकच, गचच्या संचित पूर्णपणे निघून गेल्यामुळे, पुसून गेल्यामुळे हा परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र होऊन जातो. मागच्या जन्मींचं त्याचं जे कथा असते
त्याच्यामध्ये सगळं संचित असं आवरण असतं. ते निघून गेलं की त्याला स्पष्ट जाणवतं, सगळं त्याला कळतं की मागे आपण काय 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 होतो, आज आपण काय काय आहोत. मग नाही म्हटलं तरी तो मागच्या जन्मीच्या ज्ञानामुळे या जन्मी मी कसा मुक्त होईन याकडे लवकर वाटचाल करू शकतो. त्याला सोपं जातं. ते संचित नष्ट झालं, मग या जन्मी कसं वागायचं त्याची प्रज्ञा त्याला मिळते, त्याप्रमाणे तो वागतो. मग पुढील जन्म सायुज्य मुक्त कसा होईल यासाठी तो तसं वागतो. त्यातूनही त्याला वेळेस समजतं की नाही, मी कितीही प्रयत्न केला तरी अजून 2 जन्म मला घ्यावे लागणार आहेत, पण हे सगळं मला भोगायचं आहे. आता जे काही शिल्लक आहे ते गत गेलं निघून. थोडंफार असलं तर तेही त्याला समजतं की नाही, मी पुन्हा माझे 2 जन्म होतील, मग मी मुक्त होईल. म्हणून पतंजलींना सांगायचं आहे की बाबा नरे, इथे ज्या ज्या वस्तू आहेत त्यातली तुम्ही एकही वस्तू निर्माण केलेली नाही, त्या सगळ्या परमात्म्यामधून निर्माण झालेल्या आहेत. इथे ज्या ज्या वस्तू आहेत त्या त्या वस्तू तुम्ही नष्ट करू शकत नाही. फक्त तुम्ही त्याचं रंग रूप रस रंग जे काही असेल त्याचा आकार विकार ते बदलू शकाल, ते सुद्धा तुमच्या उपभोगामुळे. या वस्तू तुम्हाला देह जीवित ठेवण्यासाठीच परमात्म्याने निर्माण केलेल्या आहेत. तेव्हा देह जीवित राहण्यासाठी त्या अनामत म्हणून घ्या, त्याचा भरपूर उपभोग घ्या, वापर करा. त्या सगळ्या इथेच ठेवायच्या आहेत, हा भाव सतत लक्षात ठेवा आणि संग्रहापासून दूर राहा. मी नेहमीच सांगतो की 3 प्रकारचा संग्रह मनुष्य करतो. एक म्हणजे भौतिक वस्तू जगताचा, दुसरा म्हणजे जनसमुदाय आणि तिसरा म्हणजे विचार. हे 3 संग्रह माणसाला नेहमी जन्मोजन्मी भोगामध्ये अडकवत असतात. त्या तिन्हीमधून सुटका करून घेतो कोण? ज्याच्यामध्ये अपरिग्रह प्रतिष्ठित झालेला आहे असा योगी. भौतिक वस्तू जगत तर त्याला नकोच असतं. देह जीवित ठेवण्यासाठी जे मिळालं ते त्याला भरपूर होतं. जनसंग्रह तो कुठेही अडकत नाही. सगळे त्याचे छान सगळ्यांचे संबंध असतात, पण कुठेही तो गुंतत नाही. समोर आले, आनंद घेतला, सहवासाचा विषय मिटला. आणि विचाराचा संग्रह तो अजिबात करत नाही, कारण मन त्याचं न मन अमन होऊन गेलेलं असतं. आणि म्हणून पतंजलींना सांगायचं आहे, इथलं भौतिक वस्तू जगत हे या जन्मीचा देह जीवित ठेवण्यापुरतंच तुमच्याकडे सगळं इथेच ठेवून जायचं आहे. एवढंच नव्हे तर तुम्ही जो देह धारण केलाय तोही इथेच त्याग करून जायचा आहे, तोही तुम्हाला सोडायचा आहे. अशा प्रकारचं ज्ञान प्रज्ञा प्राप्त झाली की मनुष्य शेवटच्या क्षणी तो देह सहज सोडून देतो. कारण त्याला पुढे काय करायचं सगळं माहीत असतं, पुढे जायचं आहे. आपल्याला जर इथून पुढे जायचं असेल एखाद्या ठिकाणी आणि वाटेत गाडी बदलावी लागते, आपण पहिली गाडी धरून नाही ठेवत, कारण पुढे दुसरी गाडी पकडून जायचं आहे. तसं आहे, हा देह पकडून नाही ठेवायचा, पुढे जायचं आहे, अमुक दुसरा देह धारण करायचा आहे. देह सहज आपण सोडून देतो. इथून जायचं आहे आपल्याला एखाद्या ठिकाणी, गाडी बदलावी लागते, बदलतो आपण गाडी. तसं आहे, पुढे काय आहे आपण ठरवलंय, अमुक ठिकाणी जायचं, इथून अमुक ठिकाणी जायचं, दुसरी गाडी पकडायची, तिथे जायचं. कसं होतं आपलं. पुढचा जन्म एकदा स्वच्छ दिसला की हा देह त्याग करायला विशेष काही होत नाही, सहज आपण त्याग करून पुढचा देह पकडतो. अपरिग्रह. सरकारी आमचे एक ओळखीचे मोठ्या हुद्द्यावर होते, अतिशय सात्विक आणि सोजवळ माणूस, आध्यात्मिक वृत्तीचा, फार मोठ्या पदावर होते. हायकोर्ट जज म्हणून शेवटी ते रिटायर झाले. त्यांना सगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंटकडनं सवलती होत्या. सरकारी बंगला, सरकारी गाड्या, सरकारी नोकर चाकर, काय नाही, सगळं होतं, वैभव नुसतं. आणि ते नेहमी आपल्या पत्नीला आणि मुलांना सांगायचं, काय हे सगळं सरकारचं आहे, माझी नोकरी आहे तोपर्यंत हे आपल्याला वापरायला मिळालेलं आहे. दर 3 वर्षांनी बदली होते, नवीन नवीन ठिकाणी आपण जातो, मोठमोठ्या टोलेजंग बंगल्यांमधनं राहतो सरकारी. हे आपलं काहीही नाहीये. ह्या ज्या गाड्या मी फिरवतो या सरकारी गाड्या आहेत, तुम्ही ज्यातनं फिरता त्या सरकारी गाड्या आहेत. जे आपल्याला काम करायला जे नोकर येतात आपल्याला मदत करायला, हे सरकारी नोकर आहेत, आपलं काहीही नाहीये यापैकी. तेव्हा मनामध्ये अहंकार येऊ देऊ नका की मी बंगल्यात राहते, मी गाडीतनं हिंडते, माझ्या हाताखाली नोकर आहेत, आपलं काहीही नाहीये हे लक्षात ठेवा. आणि म्हणून
रिटायर झाल्यानंतर त्यांना एक क्षण सुद्धा कधी त्रास झाला नाही मानसिक. मी पूर्वी PWD कॉलनीमध्ये राहायचो. काय 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 ते रडायचे लोक रिटायर झाल्यावर. आय वॉज A1 ऑफिसर, आय वॉज हॅव्हिंग जीप. त्यावेळेस जीप म्हणजे मोठं असायचं अगदी. ते असं मी राहायचो, तसं राहायचो, हे क्वार्टर, ते मागचं नुसतं सांगत बसायचे मी कसा वैभवात राहायचो. इतकं आत्म उत्संबळून येत आहे, दुःख वाटत आहे. हे सगळं गेलं, कारण त्यावेळेला ते धरून ठेवलं होतं, म्हणून आज गेल्याची भावना आहे. तशी आपल्याला इथे जीवन जगताना भावना राहिली पाहिजे की इथली एकही गोष्ट आपली नाहीये, इथे परमात्म्याची आहे. हा देह जीवित आहे तोपर्यंत त्या वापरायला म्हणून आपल्याला मिळाले. हा सरकारी डाक बंगला आहे, सरकारी गाडी आहे, सरकारी नोकर चाकर आहेत, हे परमात्म्याचं सगळं आहे. घरदार सगळं जे आहे ते, अन्न वस्त्र निवारा जो काही तुम्हाला मिळतो हा त्या सरकारचा म्हणजे परमात्म्याचा आहे. मोठा सरकार येते, सगळ्यात मोठं उच्च सरकार येते, त्याचं आहे. आपण इथे देह धारण करून त्याची चाकरी करायला इथे आलोय, त्या सृष्टीचं सौंदर्य बघण्यासाठी, लीला साक्षी रूपाने राहून बघण्यासाठी. देह जीवित ठेवला ती वापरायचे फक्त, आणि इथला मुक्काम हलवायची वेळ आली की क्षणार्धात इथनं निघून जायचं आहे. कशाचाही हव्यास नकोय, संग्रह नकोय कशाचा. सूत्र क्रमांक 40. सौचात स्वांग जुगुप्सा परेर संसर्गः. योगी जेव्हा पूर्ण शुद्ध होतो तेव्हा त्याला स्वतःच्या शरीराची घृणा निर्माण होते, दुसऱ्यांच्या संसर्गाबाबत अनिच्छा निर्माण होते. अपरिग्रह म्हणजे सूत्र क्रमांक 39 पर्यंत 5 यम सांगून झाले. आता नियम सांगायला सुरुवात केली. पहिला नियम म्हणजे शौच, शुद्धी. त्याच्याबद्दल पातंजली सांगतात की योगी जेव्हा पूर्ण शुद्ध होतो, नियम जेव्हा तो पाळतो, शौच हा नियम, शुद्धीचा नियम, त्यावेळेला त्याला स्वतःच्या शरीराची घृणा निर्माण होते. आणि एवढंच नव्हे तर दुसऱ्यांच्या संसर्गाबद्दल अनिच्छा निर्माण होते. त्या 2 सिद्धी त्याला प्राप्त होतात. अतिशय महत्वाच्या सिद्धी आहेत आपल्यासाठी. आम्हाला आमचं शरीर अतिशय प्रिय आहे, किती काळजी घेतोय आम्ही त्या शरीराची. बाप रे, जरा कुठे काही काटा टुकता कामा नये, जरा कुठे काही लागता कामा नये. सगळं कसं मऊ 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 पाहिजे, अंगाला त्रास नाही होता कामा. जरा देहाला कुठे उठून चालत जायचं होता कामा नाही, लगेच रिक्षाला हात केला जातो, ये बाबा बस हात, नको कष्ट घेऊ चालायचे. गाडी पाहिजे सतत हिंडायला, गाडी नसेल तर रिक्षा. शरीराला नाही त्रास द्यायचा. देह कसा सजून फजून नटून पाहिजे नेहमी. शेकडो कपडे पाहिजेत, कंटाळा येतो देहाला त्या. सारखं तेच काय पांढरं पांढरं घालताय, किती रंग आहेत आणि किती त्याच्यामध्ये छटा आहेत, असंख्य अमोज, सगळे रंग पाहिजे. मग रंगाने भागलं का नाही, त्याच्यावर डिझाईन्स आहेत, सगळं पाहिजे, त्याला मॅचिंग पाहिजे, सगळं पाहिजे. नटून थटून तो देह कसा सजून सारखा आरशात बघून नीट नेटका ठेवायचा. 4 जणात गेलं की सगळं कसं वाटायला पाहिजे लोकांना, वा वा. देह कसा चांगला असावा याच्या कल्पना आहेत आमच्या स्वतःच्या, त्याप्रमाणे आम्ही तो देह करायला जातो. पण तो नसतो ना कल्पनेप्रमाणे. कृत्रिमपणे तो नटवायचा, सजवायचा, वाटतं रुबाबदार व्यक्तिमत्व असावं, पण नाही ना मुळात. पण गतसंचित त्याप्रमाणे आहे. कशाला पाहिजे तुला रुबाबदार व्यक्तिमत्व आणि संचितात भर घालायला? जे आहे ते संचित नष्ट करण्यासाठी आहे. टक्कल तर असू दे ना, बिघडलं कुठे. त्या संचिताला योग्य आहे तेच बाळगायचं आहे तुला, त्यानेच संचित नष्ट होईल. मग कशाला तो वीक घालायचा त्याच्यावर? मग ते दाढीच वाढवतात रुबाबदार दिसण्यासाठी, व्यक्तिमत्व वाढवायचं. असं व्यक्तिमत्व येत नाही कुठे, आणि आलं तर ते उपभोग निर्माण करून जाईल. काय आपला रंग असेल तो असू दे ना, बिघडलं काय त्याच्यामध्ये? तुम्ही कसे आहात, तुम्ही वर्तणूक कशी आहे, आचरण कसं आहे, तुमचा स्वभाव कसा आहे, हे तुमचं व्यक्तिमत्व आहे. तुमच्या चामडीचा रंग कसा आहे व्यक्तिमत्व नाहीये. सगळं बाह्यांगावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी शब्द वापरलाय, शौचात स्वांग जुगुप्सा. सगळं लक्ष बाह्य शरीराकडे माणसाचं आहे. परंतु ज्याने शुद्धी प्राप्त केले त्या साधकाला बाह्य अंग म्हणजे काय याची चांगली जाण येते. आणि बाह्य अंगाची जाण आली
की यात काही अर्थ नाही हे कळलं की स्वाभाविक त्याचं लक्ष आतल्या शरीराकडे वळतं, अंतःशरीराकडे वळतं आपोआप. पण बाह्य शरीर ही शरीराची ओळख नाहीये. आणि जी ओळख तुम्हाला परमात्म्याने जन्मता दिलेली आहे ती तुम्ही लपवू शकता कपडे घालून, रंगरंगोटी करून. काय ते सौंदर्य प्रसाधन चोपडून घ्यायचे, अंगाला दुर्गंधी असेल तर वर्ण काय ते सगळे फवारे मारायचे, काय त्याचा उपयोग? आती दुर्गंधी तशीच आहे आणि हे फक्त तुम्हाला माहिती आहे. माझ्या शरीराला कशी दुर्गंधी आहे हे फक्त मलाच माहिती आहे. वरून मी किती फवारे मारले लोकांना नाही कळणार. मला माहिती आहे माझं मन नाही गप्प बसत, ते मन खातं सांगत. किती शरीर सजवलं तर त्या कपड्याच्या आत माझा देह कसा विद्रूप आहे हे फक्त मलाच माहिती आहे. माझं मन टोचणी खातं आत. जुगुप्सा हा शब्द त्यांनी वापरलाय. शौचात स्वांग जुगुप्सा. शुद्धी प्राप्त झाली की स्वतःच्या शरीराची नेमकी ओळख होते आणि म्हणून त्या शरीराची घृणा निर्माण होते. बाहेरनं कितीही मी सुगंधित केला, कपड्याने झाकला, काय 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 त्याला सजवलं, त्या चमक्या बिमक्या लावल्या की लोकांचं लक्ष त्या चमकीकडे जातं, माझ्या आतल्या विद्रुप देहाकडे जात नाही. त्या चमकीमुळे मला लोक म्हणतात की हा छान दिसतंय, पण लक्ष चमकीकडे जातं, देहाकडे नाही जात. आणि ते मला हवं आहे. मी काय आहे ते लोकांना दिसायला नकोय. आणि त्यामुळे तुम्ही काय आहात ते लोकांना माहित नसतं, फक्त तुमचं तुम्हाला माहिती आहे. आणि जर शुद्ध पवित्र असं एकदा योगी झाला की त्याला स्वतःच्या देहाची घृणा निर्माण होते. कारण नेमकं काय शरीर आहे ते त्याला कळतं. किती हा किळसवाणी आहे शरीर. शौच मुखमार्जन असा आपण शब्द वापरतो. म्हणजे 9 छिद्र आहेत ती रोज साफ करायची सकाळी उठल्या उठल्या. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 2 मलद्वार आणि मूत्रद्वार. हे साफ केलं की लक्षात येतं की शरीर किती घाण आहे. ते परत परत साफ करावं लागलं की आपलं लक्षात येतं की शरीर किती घाण आहे आतून. किळस येते. बाह्य शरीरात एकदा जर ते लक्ष गुंतून राहिलेलं नष्ट झालं, बाह्य अंगाबद्दल घृणा निर्माण झाली, तुच्छता निर्माण झाली, नको असं निर्माण झालं, तिथे शुद्धता आली की सजवण्याला काही अर्थ नाहीये. मी नाही, मला माझ्या अंगाची जी घाण आहे ती मी नष्ट नाही करू शकत. वर ते मी फवारा मारतो लोकांना कळू नये म्हणून, लपवण्यासाठी. आत तसंच आहे. तुम्ही पाकिस्तान आणि चायना वॉरच्या वेळेला तुमचं वय काय होतं मला माहित नाही. आम्ही कॉलेजला होतो त्या काळी. 62 साली चायनाचं युद्ध झालं, पुढे पाकिस्तानचं युद्ध झालं. ब्लॅकआउट असायचा पुण्याला, दिवे नाही लावायचे, इकडे इकडे काळोख असायचा रात्री. आणि मग शहाणे काही काय करायचे, दारं खिडक्या लावायचे, पडदे लावायचे आणि आत लाईट लावून ठेवायचा. ब्लॅकआउटचा अर्थच काढायचा नाही. पण वर्ण विमानांना तेवढंही पुरेसं होतं खाली शहर आहे हे काढायला. मग लोकांचं जागृती केली त्याने. तसं आपण करतो. शरीरात आत काय आहे ते झाकून ठेवायचा प्रयत्न करतो. परंतु ते गाणं काय आहे ना, लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का. तसं तुझ्या आत शरीरात जी आत घाण आहे, दुर्गंधी आहे, ते कितीही फवारे मारलेस तरी ती कधीही लपत नाही. तुला तरी ती नक्की येणार, नक्की येणार. आणि मग आपल्या शरीराबद्दल आपल्याला घृणा निर्माण होते. हे ज्ञान प्राप्त झालं तर. आम्ही ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं नाहीच असं ठरवलं तर सगळा प्रश्नच मिटला. किंवा जाणून बुजून माहीत झालं तरी तिकडे दुर्लक्ष केलं तर सगळा प्रश्न मिटला. मला दुर्गंधी येते हे मी विसरूनच जायचा प्रयत्न करायचा, नाहीच येत आहे म्हणायचं. त्याला काही इलाज नाही, त्याला योगी नाही म्हणायचं. योगी हे जाणतो आणि तो नियम करतो की नाही, मी शौच शुद्ध होईल कारण मी घाण आहे मला कळलं आज. मग बाह्य शरीर शुद्ध करणं त्याला शक्य नाही माहितीये, मग तो अंतःशरीर शुद्ध करायला जातो. आत बाहेरची सगळी छान छोकी सोडून देतो. संरक्षणासाठी कपडे घालतो तो, फक्त दिसण्यासाठी नव्हे. आबरू झाकण्यासाठी कपडे घालतो. छान छोकी रुबाब यावा, रुबाबदार दिसावं म्हणून नव्हे. फवारणी बवरणी काही मारत नाही, स्वच्छ आंघोळ करतो, एकनाने 2दा करेल फार तर. आणि अशा शरीराबद्दल घृणा एकदा निर्माण झाली की तो अंतःशुद्धीच्या मागे लागतो. तिथे आत परमात्मा बसलेला आहे, तिथे पोहोचायचा तो प्रयत्न करतो शुद्ध होऊन. आणि मग त्याला सिद्धी काय प्राप्त होते अशा वेळेला. ते सिद्धी अशी आहे की जर मी मानव आहे
आणि माझं शरीर आत किती घाण आहे, किळसवाण आहे, हे जर मला माहित आहे, तर माझ्याकडे येणारा प्रत्येक माणसाचं शरीर हे असंच आहे. त्याने किती झाकलेलं असू दे, किती ते फवारणी मारलेली असू दे, सौंदर्य प्रसाधनं लावलेली असू देत, माझ्या शरीरासारखंच ते किळसवाणी आहे. आणि त्यामुळे त्याला असंसर्ग बुद्धी प्राप्त होते. त्याच्यामध्ये ही त्याला सिद्धी आहे. त्याला दुसऱ्यांच्या शरीराचं आकर्षण राहत नाही, फार मोठी सिद्धी आहे. त्यामुळे वासना नष्ट होतात दुसऱ्याबद्दल. तो स्वतःच्या शरीरात आत अंतःशुद्धी करायला लागतो आणि आत शुद्ध आणि निर्मळ असं आत्मतत्व आहे. ह्या एकदा त्याला प्रज्ञा प्राप्त झाली की पुढची सिद्धी प्राप्त होते की माझ्याकडे येणाऱ्या समोरच्या माणसामध्ये सुद्धा आत आत्मतत्व आहे, मला तिथे भेट घ्यायची. ज्ञानेश्वर माऊली चांगदेव 65 मध्ये चांग्याला काय सांगितलं? अरे आपले आत्मभेट केव्हाच होऊन गेले, प्रत्यक्ष नाही भेटलं म्हणून बिघडलं कुठे? ये तुम्हाला यायचं आहे भेटायला तर भेटू आपण, पण आपले आत्मभेट केव्हाच होऊन गेले चांगदेवा, अजून शिल्लक नाहीये ती. शौच हे एकदा प्रतिष्ठित झालं की मनुष्य आत उतरतो, अंतरात्म्यामध्ये उतरतो. तिथे परमशुद्ध, विश्वातलं सगळ्यात शुद्ध पवित्र असं आत्मतत्व आहे. तिथे तो पोहोचतो, मग तो शुद्ध होतो. आणि मग त्याला कळतं की समोरचा मनुष्य मला बाह्य देहाकडे पाहायचं नाहीये. आपण सफरचंद किंवा आंबे आता आलायत विकत आणता तुम्ही, काय ते भाव काहीतरी प्रचंड आहेत, भाव काहीतरी किती रुपयाला एक आंबा आहे कोणाला माहिती, 800 रुपये डझन काहीतरी चाललंय सध्या, है ना? म्हणजे का 70-80 रुपयाला, 60-50 रुपयाला एक झाला. बरं घरी आणला तर खात्री नाहीये, फोडला की आत नासका निघतो. सफरचंद तेच बाहेरनं कसं लाल लाल दिसतं, घरी आणलं की नासतं. मग तुम्ही काय करता? फेकून देता ना, काय करणार, खाणार थोडं. तसंच हे शरीर अतिशय नासकं आणि घाणेरडं किळसवाणी आहे. मग ते त्याग करताना वाईट कशाला वाटायला पाहिजे रे बाबा. आंबा आणि सफरचंद फोडून आज जर घाण आहे तुम्हाला दिसलं की तिथेच टाकून देता बाहेर लगेच, अजिबात ठेवत नाही जवळ. तसं आपली वेळ झाली देहत्यागाची की इतका किळसवाणी आणि घाणेरडा देह त्याग करायला कुचकुच कशाला करायचे, रडायला कशाला यायला हवाय, वाईट कशाला वाटायला हवाय. सुटलो या घाणीतनं, निघून जायला पाहिजे सहज. ही सिद्धी प्राप्त होते. शेवटच्या क्षणी मनुष्य मोठ्या आनंदात देह त्याग करतो. त्याच्यामध्ये शौच प्रतिष्ठित झालेला आहे तो योगी. आणि त्यामुळे स्वाभाविकच ब्रह्मचर्य पाळायला त्याला फार सोपं जातं, कारण असंसर्ग बुद्धी वाढीला लागते. कोणाचा संग नको, नको ते किळसवाणे शरीर माझ्या जवळ यायला कोणाचं. मी आत्मभेट घेईन प्रत्येकाची. मग स्त्री पुरुष कुणी काय येणार, मग मी आत्मभेट घेईन. मग तो सगळ्या स्त्रीला वंदन करतो, सगळ्या स्त्रियांना वंदन करतो. मग त्याला सगळ्या माते समान होतात, कारण तो आत्मभेट घेतो. वरच्या शरीराची त्याला घृणाच निर्माण होते आणि म्हणून तो शुद्ध राहतो शेवटपर्यंत. म्हणून तो साक्षात्कारित होतो. आणि मग त्याला तो अर्थ कळतो की देह जीवित ठेवणं म्हणजे काय. आत आत्मा आहे तो टिकावा म्हणून बाहेर देह जीवित ठेवायचा आहे. मग तो घाण केळसवाणा असला तरी चालेल, त्याला कसं तरी अन्न पाणी निवारा देऊन तो जोपासत राहायचं. तेवढ्या पुरतच तो देहाकडे जातो. मग इमारतीच्या बाहेर वॉचमन असतो, त्याचा उपयोग काय आहे? तुमचं संरक्षण करणं. त्यासाठी त्याला तुम्ही पगार देता. मग तो किती खाली संरक्षण करत असला तुमचा, म्हणून त्याला तुम्ही डायनिंग टेबलवर आणून जेवण नाही देत. तसं आपल्या शरीराबद्दल होतं. आत्म्याचं रक्षण करायला शरीर ठेवलेलं आहे, त्याला थोडं अन्न वस्त्र निवारा द्यायचा, जास्त चोचले नाही पुरवायचे त्याचे. ही शुद्धी होते. स्वतःच्या शरीराची किळस वाटते, त्यामुळे आपण देहबुद्धी नष्ट होते, आत्मबुद्धी उदित होते. इतर येणारे जे आहेत त्यांच्याबद्दल शारीरिक आकर्षण नष्ट होतं, आपण त्यांची आत्मभेट घेतो. इथे अध्यात्म फुलतं. आणि देह त्याग करायच्या वेळेला आपण सहज देह त्याग करून निघून जातो. सूत्र क्रमांक 41. सत्वशुद्धी सौमनस्य कामेंद्रिय जयात्म दर्शन योग्यत्वानिच. योगाची सात्विक शुद्धता झाली की योगाला मानसिक शुद्धी, एकाग्रता, इंद्रियांवर नियंत्रण आणि आत्मदर्शनाची योग्यता येते.
40व्या सूत्रामध्ये शौच म्हणजे शुद्धी, याच्यामुळे काय होतं ते सांगितल्यावर 41व्या श्लोकामध्ये अजून 5 प्रकारच्या त्याला ज्या काही सिद्धी प्राप्त होतात त्याबद्दल हे 41वं सूत्र आहे. शौच शुद्धी, याच्यामुळे आणखी 5 सिद्धी प्राप्त होतात योग्याला. पहिली म्हणजे सत्वशुद्धी, काये वाचे मने सर्व प्रकारे शुद्धी झाल्यामुळे, स्वतःच्या शरीराबद्दलही शुद्धी झाल्यामुळे, इतरांच्या शरीराबद्दल शुद्धी झाल्यामुळे. कारण का, हा आत्मभेट घेतोय आता, शारीरिक आकर्षण संपलं, जो भेटेल त्याला तो वंदन करतो. त्यामुळे लहान मोठा काही फरक पडत नाही, स्त्री पुरुष कशाचा काही फरक पडत नाही, आत्मभेट घेतो. आणि त्यामुळे तम आणि रज हे त्याच्यामध्ये गुणमुळे नष्ट होऊन जातात, फक्त सत्व गुण राहतो त्याच्यामध्ये, सत्वशुद्धी. आणि हा सत्वशुद्धी जशी वाढत जाईल तसा सत्वगुण लोप पावतो आणि असा योगी साक्षात्कारित होऊन जातो सहज. दुसरी सिद्धी या सूत्रामध्ये सांगितले सौमनस्य. अशा प्रकारे परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र झाल्यामुळे असा योगी सदा सर्वदा आनंदात राहतो, सदानंद येतो, त्याला कायम उत्साह असतो. काही करायचं म्हटलं की हजर, वेळेच्या आधी हजर, काय करायचं चला. वयाचा प्रश्न येत नाही, त्याच्यापेक्षा लहान असल्यानं लाज वाटेल की अरे हा बघा कसा तुरुतुरून असतो. प्रचंड उत्साह राहतो अशा योग्याच्या जवळ, सदा आनंदात असतो. दिवसेदिवस हा आनंद वृद्धिंगत होत जातो त्याच्यामधला. काय मिळालं, किती मिळालं, कसं मिळालं हा प्रश्नच निर्माण होत नाही. जे मिळालं तो आनंद आहे. आणि त्यामुळे केलेल्या प्रत्येक कृतीचं त्याला परिपूर्ण समाधान असतं. आणि हे जीवनाचं साफल्य आहे, आनंदात राहणं, समाधानी राहणं. तिसरी सिद्धी प्राप्त होते एकाम्य. सदा सर्वदा आनंदात, उत्साहात आणि समाधानात राहत असल्यामुळे अशा साधकाला कसलीही काळजी नसते, चिंता नसते, काही नसते. आणि काळजी आणि चिंता नसल्यामुळे मन हा प्रकार अमन होऊन जातो. एकाम्य तर सहज एकाग्र होतो, सहज ध्यान लागतं त्याचं. कारण मनात यायला काही नाहीच आहे, मन रिकामं झालेलं आहे पूर्ण, निर्विचारी, निर्विकारी, अमन झालाय, नमन झालाय. त्यामुळे एकाग्रता ही चटकन होते त्याची, सहज ध्यान लागतं, सहज साक्षात्कार होतो त्याला. चौथी सिद्धी सांगितली इंद्रियजय. देह आणि आत्मा याचं पृथक्करण झाल्यामुळे देहादी इंद्रियांवर त्याचा जय प्राप्त होतो. त्याची देह किंवा इंद्रिय एखाद्या गोष्टीला आकृष्ट झाली तर तो त्यांचा विषय असतो, तो म्हणतो, तो त्यांना सहकार्य नाही करत. त्यामुळे याच्या काबूत राहतात देहादी इंद्रिय. आम्हाला जरा कुठे जाताना आंब्याचा वास आला की झालं, नाक सांगायला लागतं, अरे बघ तिकडे, घे जरा ते. मग चौकशी करतो का 800 रुपये डझन का, ठीक आहे पुढल्या महिन्यात जरा खाली आल्यावर घेतो. पण भोग निर्माण करतो आम्ही, घेणार आहे 2 आठवड्यांनी येतो, जर येऊ दे रेट खाली, मग घेतो. निरीच्छपणा येत नाही. ह्याची देहादी इंद्रिय कितीही आकर्षित झाली, कंठशोष करून सांगायला लागली की आम्हाला ते हवाय, आम्हाला ते हवाय, योगी त्यांच्याकडे रुंकूनही पाहत नाही, मनातच येत नाही त्याच्या पाहणं, कारण मनच नाहीये. इंद्रिय जे प्राप्त होतं आणि मग इंद्रिय त्याच्या सेवेला जुंपली जातात. हा इंद्रियांचा गुलाम होत नाही, देहादी इंद्रियांचा. देहादी इंद्रिय त्याचे गुलाम होतात, तो सांगेल त्याप्रमाणे ती वर्तन करतात, त्यामुळे प्रमाद होतच नाहीत. सायुज्य मुक्त चटकन होऊन जातो असा योगी. आणि शेवटची सिद्धी म्हणजे आत्मदर्शन. योगी गुणातीत होतो, कालातीत होतो, निर्विचारी, निर्विकारी, मनातीत, सगळ्याच्या पलीकडे निघून जातो. देहाच्या आत अंतरात्म्यापर्यंत तो पोहोचतो जाऊन. आणि त्याला आत्मदर्शन होतं, आत्मप्राप्ती होते. तिथे तो रममाण होतो, आत्म्याच्या पायाशी सेवेला बसून राहतो, रुजू राहतो. एक दिवस योगेश्वर द्वार उघडतो आणि त्याला प्रत्यक्ष देव दर्शन देतो. योगेश्वराचं, परमात्म्याचं त्याला साक्षात्कार होतो, दर्शन घडतं, ते दिव्य दर्शन त्याला होतं. अशा सिद्धी शौच, शुद्धी, पवित्र, पावित्र्य याच्या पातंजलीने या सूत्रामध्ये सांगितलंय. सूत्र क्रमांक 42. संतोषादनुत्तमा सुख लाभा. योगाला संतोष प्राप्त झाला की त्याला सर्वोत्तम सुख लागतं. शौच यानंतर दुसरा नियम आहे, तो म्हणजे संतोष. ज्यापेक्षा दुसरं एखादं समाधान असं काही नाहीच असू शकत, इतकं आत्यंतिक टोकाचं
संतोष आणि समाधान योगाला प्राप्त होतं. पूर्ण परिपूर्ण समाधान, कुठे काही त्याच्यामध्ये चुकूनही वैगुण्य राहिलेलं नाहीये. आता आणखी समाधान मिळायचं शिल्लक राहिलेलं नाही, इतकं त्याला समाधान मिळतं प्रत्येक गोष्टीचं. ही सिद्धी आहे, परमसुख म्हणायचं त्याला. परमसुख, त्याच्यापेक्षा आणि काही नाही. समाधान, संतोष, आनंद या पलीकडे आता शिल्लक नाही. शेवटचं टोक, त्या टोकाला जाऊन तो पोचतो, आनंद आणि समाधान या बाबतीत. आणि याची गुरुकिल्ली एकच आहे की जे जे आपल्याला मिळतं तेवढंच आपल्याला आवश्यक आहे आणि तेवढंच आपल्याला पाहिजे आहे. त्यापेक्षा कमी किंवा जास्त केलं की उपभोग निर्माण होणार. याला समाधान म्हणायचं. जे जे जेवढं मिळालं असेल तेच मला योग्य आहे, तेच माझ्यासाठी ऑप्टिमम आहे. इंग्रजी शब्द मुद्दाम लक्षात ठेवा, ऑप्टिमम आहे. त्याच्यापेक्षा जास्त नको आणि कमीही नको. दोन्ही बाजूला उतार आहे. इकडनं चढत गेलं, वरती पोचलं, पुढे गेलं की खाली पुन्हा उतार सुरू होणार आहे. ऑप्टिमम लेव्हल मिळालेली आहे. जे जे मिळेल ते ते मला योग्य आहे, यथा योग्य मिळालेलं आहे. त्याच्यापेक्षा कमी नाही आणि जास्त नाही. मी जर अट्टहासाने मिळवायचा प्रयत्न केला तर माझी घसरण होईल. आणि जे आहे त्याचा उपभोग घेतला नाही, उपयोग केला नाही तर माझं संचित शिल्लक राहील. एखादं काम आपल्याला स्वधर्माने स्वकर्म प्राप्त झालं तर केवळ मला आवडत नाही म्हणून करायचं नाही असं होत आहे. करायचं नाहीये, करायचं, पण ते परमात्म्याने दिलेलं काम आहे. ते न करणं म्हणजे संचित तसंच शिल्लक ठेवणं आहे. तुमच्या देहाच्या आवडीनिवडीचा हा प्रश्न नाहीये, हा परमात्म्याच्या देण्याचा प्रश्न आहे. तुमच्या संचित नष्ट करण्याचा प्रश्न आहे. याचा अर्थ जिद्द नसावी असं नाहीये, किंवा प्रगती करू नये असं नाही, किंवा आणखी काही मिळायचा प्रयत्न करू नये असं नाही. पण ते कसं असावं? सहज आचरण असावं. आपल्याला मिळालंय, आपण काम करतोय, आनंदात सुरू आहे, आणि काही करायला संधी मिळाली करावं, पण ते कसं सहज आलं पाहिजे. आत काहीतरी ईर्ष्या उत्पन्न होऊन किंवा दुसऱ्याला मिळालाय म्हणून मला मिळायला पाहिजे, दुसऱ्याकडे नाही ते मला मिळायला पाहिजे, किंवा अहंकारामुळे मला मिळायला पाहिजे, यामुळे काही मिळवायची इच्छा असता कामा नये, दुराग्रह असता कामा नये. त्याच्या मागे जीवन सहज चालू आहे, एका रेघूने व्यवस्थित चालू आहे, गतसंचित संपुष्टात येत आहेत. आणि असं जीवन जगता जगता सहज आजूबाजूने आणि चार गोष्टी आपल्याला मिळाल्या. नदी वाहते आहे, आजूबाजूने ओढे नाले येऊन तिला मिळत आहेत, नदी वाढते. तशी आपली प्रगती झाली पाहिजे. आपण गती घेतोय जीवनामध्ये, आजूबाजूला आणि काही चार गोष्टी आपल्याला सहज गत्या मिळाल्या, जाता जाता घ्या उपभोग. अट्टास नाही त्यामागे, सहज मिळालाय, अशी तुमची प्रगती असायला पाहिजे. म्हणून सर्वप्रथम आहे त्यात पूर्ण समाधानी असायला पाहिजे. तेवढंच मला आहे आणि तेच योग्य आहे ही भावना असायला पाहिजे. योगाला ही सिद्धी प्राप्त होते, संतोष त्याच्यामध्ये प्रतिष्ठित झाल्यामुळे. सूत्र क्रमांक 43, कायेंद्रिय सिद्धिर शुद्धी क्षयात तपसहा. तपाने अशुद्धीचा क्षय होतो, यामुळे देहादी इंद्रियांची शुद्धी होते, यामुळे देह आणि इंद्रिय यांची सिद्धी प्राप्त होते. हा पुढचा नियम आहे. तिसरा नियम तप. शौच, संतोष आणि तप. तप हा तिसरा नियम. तप म्हणजे काय? एखादी विशिष्ट गोष्ट मिळवण्यासाठी अथक परिश्रम करणं. सर्व शक्ती आपल्याकडे जी आहे ती पणाला लावून जे काही आपल्याला मिळवायचं आहे, प्राप्त आहे, आपल्याला कर्म करणं, ते पूर्ण ताकदीने करणं म्हणजे तपश्चर्या. पळायचं नाही, अपयश आहे म्हणून निघून जायचं नाही, तर ते आपलं कर्तव्य आहे करणं. स्वधर्माने प्राप्त असलेलं कर्म आहे ते झटून करायचं शेवटपर्यंत. पण आपली देहादी इंद्रिय जी आहेत ती यासाठी आपल्याला सहकार्य करत नाही, कारण त्यांना काही नको असतात गोष्टी, त्रास होतो, त्यांना कष्ट पडतात, ते नको असतात. इतरांकडे बघून आकर्षण असतं की मला तसं जगायचं, मला हे नको, पण प्राप्त आहे तुला ते तेच करायचं आहे. आणि म्हणून तप करायचं आहे. तप म्हणजे काय करायचं? एखादं आपल्या श्रद्धेचं, एखादं परमात्म्याचं विशिष्ट जप करायचा, एका तुलात, एका सुरात, तालात, स्वरात सातत्याने एका मागोमाग काही वेळ म्हणत बसायचं. हे काय सांगितलंय, कशासाठी सांगितलंय? तर तुमची देहादी इंद्रियांची शुद्धी व्हावी.
आणि तुम्हाला तपश्चर्या करायला ती देहादी इंद्रिय अनुकूल व्हावीत यासाठी ते सांगितलंय. तुम्हाला प्राप्त कर्म एखादं तुमच्या संचित नष्ट करण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला देहादी इंद्रियांची साथ असावी लागते. परंतु ती असतात चवसाल, त्यांचं लक्ष असतं भलतीकडेच, दुसऱ्याच भोगांकडे. ते बंद कसं व्हायचं यासाठी परमात्म्याचा जप सांगितलाय. तपाला जपाची जोड द्यायचे. मग जप केल्याने काय होतं? एक विशिष्ट जप आपण ओम तत्सत्वमसी म्हणतो. एका ठराविक तालामध्ये, ठेक्यामध्ये, सुरामध्ये, लयीमध्ये, स्वरामध्ये एका पाठोपाठ एक आपण काही वेळ म्हणत बसतो. त्यामुळे शरीरामध्ये सप्त चक्र जी आहेत ती चक्र प्रज्वलित होतात आत. आणि परमात्म्याचं नाव घेत असल्यामुळे आपली देहादी इंद्रिय आत ऊर्जा प्रज्वलित झाल्यामुळे शुद्ध आणि पवित्र होत जातात आपोआप. त्या परमात्म्याच्या नावाला अनुकूल होऊन जातात, त्याच्यात ते रममाण होऊन जातात. आणि मग बाह्य आकर्षण कमी होऊन जातं. मग कुठे काही बघितलं की सहज म्हटलं जातं हरिओम. अभिलाषा नाही कसली निर्माण होत. काय जिथे आहे पडलाय पडू दे, आपल्याला काय करायचंय, आपण कशाला त्या वाटेला जा, हरिओम. आम्ही आमच्या परमात्म्यात आनंदात आहोत, आम्ही आमच्या योगेश्वराच्या चरणी आनंदात आहोत. असेल जग, बरंच काही जग पडलाय, अमोघ वस्तू पडल्यात, मला काय त्याचं. संत म्हणाले ना, चंदनाचे परिमल आम्हाला काय त्याचे, असं काहीतरी म्हणाले ना ते. आम्हाला काय त्याचं असेल, आम्ही आमच्या विठ्ठल चरणी आनंदात आहोत. तशी वृत्ती जपामुळे आपली होते आपोआप. आत ऊर्जा तयार होते. स्वतःच्या शरीरामध्ये महाप्रचंड ऊर्जा आहे, अतींद्रिय शक्ती आहे, त्याला कुंडलिनी जागृत होते. आणि कुंडलिनी शक्ती एकदा जागृत झाली की देहादी इंद्रिय त्यामध्ये रममाण होऊन जातात, त्यांची तृप्ती होऊन जाते सगळी, बाहेरचं आकर्षणच नष्ट होऊन जातं. त्यामुळे आपल्याला जे समोर आहे ते करायला ते आपोआप आपल्याला अनुकूल होतात. मग ते चवचालपणा करत नाहीत. त्यामुळे तपस्येला जपाची जोड देणं फार आवश्यक आहे. परमात्म्याचं नाव घेत सतत बसल्यामुळे दररोज केव्हा ना केव्हा तरी वेळ काढावा यासाठी जप अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे आपली नैसर्गिक ऊर्जा आहे कुंडलिनी, ही अंतःशक्ती आहे, आत्मशक्ती आहे, ती प्रज्वलित करायची, रोज प्रज्वलित करायची. आणि एकदा प्रज्वलित तुम्ही करून ठेवलीत की देहादी इंद्रिय आपल्याला अनुकूल जशी आहे तसं वागतात. पण त्यांच्यामध्ये सत्वशुद्धी येते, त्या परमात्म्याच्या नावाचा पगडा येतो त्याच्यावर. मी नेहमी उदाहरण देतो, देवळात गेल्यावर आपण वाटेल तसं वर्तन करत नाही, सभ्यपणाने वागतो, शुद्ध राहतो, पवित्र विचार येतात मनामध्ये. कारण गाभाऱ्यात गेलोय आपण देवाच्या, तिथे भलत असेल ते विचार नाही मनामध्ये येत. ती जी उपस्थिती आहे गाभाऱ्यातल्या देवाची, ती उपस्थिती जपामुळे आपल्या अंत शरीरामध्ये आत कुठे ना कुठेतरी सतत राहते. जपाची सवय असली की मी मगाशी म्हटलं तसं, कुठे काही बाहेर काही घडलं तर आपण सहज म्हणतो हरिओम हरिओम हरिओम, असू दे हरि. देहादी इंद्रिय नेहमी सात्विकतेत राहतात, शुद्ध पवित्र राहतात. आणि त्यामुळे बाहेर आकर्षण नष्ट झाल्यामुळे तुमचं जे स्वधर्माने स्वकर्म तुम्हाला जे प्राप्त आहे त्याच्यामध्ये ते अनुकूल होतात, त्याला ते साथ द्यायला लागतात. मग तुमचं काम चांगलं होतं. कार्यसिद्धी म्हणायचं याला. अशुद्धीचा क्षय होतो, नष्ट होऊन जातात, देहादी इंद्रियांची शुद्धी होते. आणि त्यामुळे आपलं स्वधर्माने स्वकर्म चांगलं होतं, योग्य तसं होतं. त्यामुळे संचित नष्ट होतं. आणि संचित नष्ट झालं की आपण साक्षात्कारित होतो, मुक्त होतो. आणि स्वतःमध्ये देहादी इंद्रिय एकदा शुद्ध झाली, ही सात्विक आचरण करायला लागली, स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करायला लागली, बाह्य आकर्षण बंद झालं की मग एकच आकर्षण उरतं, ते म्हणजे अंतरात्मा. परमात्म्याच्या दर्शनाची ओढ आपोआप निर्माण होते त्यांना. आणि मग ते जपातनं तपात जातो आपण, जप तप अध्यात्म सगळं आपोआप सुरू होतो. देहादी इंद्रिय आकृष्ट होतात तिकडे आपोआप. शुक्रवार झाला की घरी नाही आपण बसत, तुम्ही चला जाऊया सत्संग करूया, कान आपोआप तुमचे आसुसले जातात की ऐकायला मिळेल काहीतरी, बघूया काय. हे आपोआप होतं, ती देहादी इंद्रिय आपोआप करतात. आणि त्यामुळे साक्षात्कार अगदी समीप येतो आपल्या.
प्रगती होते, त्या दृष्टीने अशी सिद्धी आपल्याला प्राप्त होते.